आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. देशातील अनेक विद्यार्थ्यांना आजही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. मात्र आता अशी वेळ येणार नाही. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी एक विशेष योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना. या योजनेअंतर्गत सरकार 10 लाख रुपयांपर्यंतचं शैक्षणिक कर्ज प्रदान करते. विशेष म्हणजे हे कर्ज हमीदाराशिवाय म्हणजेच विदाऊट गॅरंटर मिळू शकतं. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. सरकार या कर्जावर 3% व्याज अनुदान देते. तर 4.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना संपूर्ण व्याजमाफी मिळते. म्हणजेच या विद्यार्थ्यांना कर्जावर व्याज भरावं लागत नाही. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम www.vidyalakshmi.co.in या पोर्टलला भेट द्यावी. त्यानंतर कॉमन एज्युकेशन लोन फॉर्म भरून आपल्या गरजेनुसार कर्जासाठी अर्ज करावा. अर्ज मंजूर झाल्यावर विद्यार्थ्यांना थेट या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा मुख्य उद्देश पैशाअभावी कोणतेही स्वप्न थांबू नये हा आहे. त्यामुळे आता गरीब विद्यार्थ्यांनाही त्यांच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या स्वप्नांना नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळणार आहे. बातमीला लाईक करा, शेअर करा. अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.